उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरातल्या बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार, खासदार आणि मंत्र्यांची रीघ। मतदारसंघातील अंतिम टप्प्यातली कामं तत्काळ मार्गी लावा। महायुतीतल्या नेत्यांबद्दल बोलणं टाळा, फडणवीसांचा कानमंत्र। भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये विदर्भात महायुतीला 25 जागा, भाजपला 18, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 5 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा, सूत्रांची माहिती। आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं 127 जागांवर एकमत, त्यातील काँग्रेसचा 55 जागांचा मार्ग खुला, तर उर्वरित जागा वाटपासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा बैठक होणार। शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं विधानसभेसाठी मुंबईत 7 जागांची मागणी। यात अंधेरी पश्चिम, वर्सोवा, कुर्ला, अणुशक्तीनगर, दहिसर, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या जागांचा समावेश। राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई युवक अध्यक्ष अमोल मातेल यांची माहिती। केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात येणार। विधानसभा निवडणूक घोषित करण्यापूर्वी पथक राज्यातला आढावा घेणार। राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपच्या माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांच्या विरोधात आज काँग्रेसचं राज्यभर आंदोलन। सर्व जिल्हा मुख्यालय काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं, प्रदेशाध्यक्ष पटोलेंचे निर्देश। काँग्रेस नेते राहुल गांधींनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात जालन्यात भाजपचं आज आंदोलन। शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध आंदोलन। राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं अकोल्यातल्या शिवनी इथं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन। फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्व धर्म समभाव मानू नका, भाजप नेते आमदार नितेश राणेंचं वक्तव्य। मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका असं सांगताना राणेंची खालच्या भाषेत टीका। एखाद्या समाज घटकाविरोधातील वक्तव्य खपवून घेणार नाही, आमदार नितेश राणेंचं मुस्लिमांविरोधातल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त। धर्माच्या भिंती उभं करणं हे कितपत योग्य? शिवसेनेत अनेक मुस्लिम कार्यकर्ते, जर कोणी चुकत असेल तर जरूर शिक्षा व्हायला हवी। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। नितेश राणेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, ठाकरे गटातले उपनेते शरद कोळींची मागणी। हिंदूंकडूनच माल खरेदी करा असं वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंवर शरद कोळींची टीका। अनेक वर्षांचं राजकीय वैर बाजूला ठेवून अजित पवार आणि सुरेश कलमाडी आज एकत्र येणार। कलमाडींनी सुरू केलेल्या पुणे फेस्टिवलच्या उद्घाटनाला अजित पवार सपत्नीक उपस्थित राहणार। पिंपरीमध्ये अजित पवारांच्या मेळाव्यातल्या फ्लेक्सवर शरद पवार गटातले खासदार अमोल कोल्हेंचाही फोटो। कोल्हेंच्या फोटो शेजारीच शिवाजीराव आढळरावांचाही फोटो, चर्चेला उधाण। माजी खासदार आणि भाजप नेते भास्करराव खदगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। स्नुषा मिनल खदगावकरही प्रवेश करणार असल्याची माहिती। मिनल खदगावकर नांदेडच्या नायगावमधनं लढण्याचा ठराव। खामगाव मतदारसंघात काँग्रेसचा नवीन चेहरा। मनोज जरांगेंचे समर्थक आणि काँग्रेस नेते धनंजय देशमुखांच्या दावेदारीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या। भाजप नेते मोहन जगताप यांच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवण्याची मागणी। आता आश्वासन नको, उमेदवारीच हवी, कार्यकर्त्यांचा आग्रह। नांदेडमध्ये भाजप आक्षेपार्ह बॅनर प्रकरणी भाजपची पोलिसात तक्रार। देवेंद्र फडणवीसांचं कार्टून काढत त्यावर आक्षेपार्ह उल्लेख। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वाशिम जिल्हा दौऱ्यावर। जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार, कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार। आमदार मदन येरावार यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी नितीन गडकरींची घेतली भेट। यवतमाळ विधानसभेसाठी मागितली उमेदवारी। पूजा खेडकर खोटं बोलत असल्याचा यूपीएससीचा आरोप। पूजा खेडकरची कोर्टासमोर खोटी माहिती। दिल्ली हायकोर्टात सुनावणी दरम्यान यूपीएससीच्या वकिलांचा आरोप। पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी गणपती दर्शनासाठी जाण्यामध्ये गैर ते काय?
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा सवाल, या गोष्टीवर राजकारण करणं नासक्या विचारांचं लक्षण, बावनकुळेंची टीका. आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहायचे, पण गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान मोदी गेले तर इतका गहजब का, फडणवीसांचा विरोधकांना सवाल. आरक्षण संपुष्टात आणण्यासंदर्भात राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध, भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार. डॉक्टरांना पुन्हा कामावर आणण्यात अयशस्वी ठरल्यानं ममता बॅनर्जींनी मागितली जनतेची माफी. त्यांना माझी खुर्ची हवी असेल तर राजीनामा देण्यासाठीही तयार, सत्तेसाठी हपापलेली नाही, ममता बॅनर्जींचं वक्तव्य. बदलापूरमधली घटना उशिरा कळवणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांचं निलंबन योग्यच, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांचीच, जबाबदारी झटकता येणार नाही. राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र, हायकोर्टात तातडीची सुनावणी. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार. दारू घोटाळ्यात आरोप असलेले केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात सीबीआयच्या अटकेला दिलंय आव्हान. ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात सुरू होते उपचार. येचुरी कुटुंबाचा देहदानाचा निर्णय. कोस्टल रोड ते वांद्रे सिलिंगचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर आता केवळ 12 मिनिटात पार करता येणार. मालवणमध्ये नव्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव, मंत्री दीपक केसरकरांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. 100 कोटींचा प्रस्ताव. घडलेल्या दुर्घटनेतनं काहीतरी चांगलं घडावं या हेतूनं संकल्पना मांडली. विरोधकांच्या टीकेवर केसरकरांचं प्रत्युत्तर. मुंबईमध्ये पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध, दुचाकी आणि 4 चाकींची संख्या वाढल्यानं पार्किंगची समस्या. 17 सप्टेंबरपर्यंत सुविधा सुरू राहणार. मुंबईतल्या आरपीएफ मैदानावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. आधुनिक धारावीच्या निर्मितीमध्ये सरकारचं मोठं पाऊल. गुरुवारी रात्री अंबरनाथ एमआयडीसीच्या मोरिवली परिसरातल्या रासायनिक कंपनीतनं गॅस गळती. संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये पसरला केमिकलचा धूर. रेल्वे रुळावरही धूर पसरल्यानं दृश्यमानता झाली कमी. मुंबई महानगरला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत नीती आयोगाच्या अहवालाचं प्रकाशन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळाला 16 कोटी 86 लाख 61 हजारांचा फायदा. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिलांना 50% तिकीट सवलतीचा मोठा फायदा एसटी महामंडळाला झाल्याची माहिती. सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500ची पगारवाढ एप्रिल 2020 पासून नाही तर सप्टेंबर 2024 पासून लागू होणार. श्रीरंग बर्गे यांची सरकारवर टीका. लाडकी बहीण योजनेत मिळालेल्या पैशातून तरुणीनं सुरू केला घोंगरूंचा व्यवसाय. मुंबईतल्या काळा चौकी परिसरात राहणाऱ्या प्रणाली बारड या तरुणीनं सुरू केला व्यवसाय. भंडारा शहरात पूरस्थिती. अनेक सखल भागातल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं. गोंदियाच्या धापेवाडा इथं नदीच्या पुरामध्ये गुराखी वाहून गेला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांना मृतदेह आढळला. नंदुरबारच्या खुटवडा गावात प्रसूतीसाठी गर्भवती महिलेचा पुराच्या पाण्यातनं जीवघेणा प्रवास. बांबूची झोळी बनवून 8 किलोमीटरची पायपीट. नदीपात्राजवळ गर्भवती महिलेची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी.
शेकडो हेक्टर शेतीचं पीक पाण्याच्या प्रवाहात गेलं वाहून. शेतकऱ्यांसह मच्छीमारांचंही मोठं नुकसान. पुराचा फटका बसलेल्या भंडारा शहरातल्या विद्यानगर इथल्या 7 कुटुंबांना बचाव पथकानं सुरक्षित स्थळी नेलं. गणेशपूर परिसरात अनेकांच्या घरात पुराचं पाणी. मुसळधार पावसानंतर भंडाऱ्यातल्या अनेक भागात पूरस्थिती. हजारो हेक्टर शेतातली पिकं पाण्याखाली. कऱ्हेच्या पात्रात पोहायला गेलेल्या 7 वर्षीय विराज कापरे या मुलाचा मृत्यू. पुरंदर तालुक्यातल्या नाझरे इथली घटना. नाशकात दरवर्षी द्राक्ष उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींची फसवणूक. यावर्षी जिल्ह्यातील 500 शेतकऱ्यांची 70 कोटींची फसवणूक झाल्याची द्राक्ष उत्पादकांची तक्रार. रायगडमध्ये एमआयडीसीतल्या कंपनीत स्फोट. 3 जणांचा मृत्यू. धाटाव एमआयडीसीतली दुर्घटना. पुण्यातल्या पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बसला आग. प्रवासी सुखरूप. अग्निशमन दलाची तातडीनं कारवाई. पीएमपीएमएलच्या बसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. मीरा भाईंदरमध्ये एकाला बेदम मारहाण. नवघर पोलिसांकडून तत्काळ 3घांना अटक. मारहाणीचा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित. अकोल्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू. अकोला पातूर रस्त्यावरच्या भंडारस फाटाजवळची घटना. 1.5 वर्षांच्या बिबट्याचा जागीच मृत्यू. नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही. हायकोर्टाचं निरीक्षण. कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात फक्त रक्ताचं, विवाहाचं, दत्तक घेतल्यानंतरचंच नातं कायद्याच्या चौकटीत. चंद्रपुरात कौटुंबिक वादातनं पतीनं केली पत्नीची हत्या. गोंडपिंपरी तालुक्यातल्या कुळेसावली गावातली घटना. बीडमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार. बीडच्या केस पोलीस ठाण्यात बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. भारतात बंदी असलेल्या क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार करणाऱ्या टोळीचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून पर्दाफाश. शहर पोलिसांनी गुजरातच्या तरुणासह शहरातल्या 2 तरुणांना घेतलं ताब्यात. सीताराम येचुरी यांचं पार्थिव दिल्लीतल्या सीपीएम कार्यालयात आणलं जाणार. आज दिवसभर अंत्यदर्शन घेता येणार. सीताराम येचुरी डाव्यांचे प्रमुख प्रकाश. त्यांच्या निधनाचं दुःख. माझ्या संवेदना. त्यांच्या कुटुंब आणि कार्यकर्त्यांसोबतच पंतप्रधान मोदींची एक्सवरनं येचुरी यांना आदरांजली. स्टार लायनरच्या घरवापसीनंतर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मॉर अर्थ टू स्पेस अंतर्गत घेणार पत्रकार परिषद. दोनही अंतराळवीर सांगणार आहेत अनुभव. दिल्ली डेहराडून हायवेवर ट्रकला कारनं मागून दिली धडक. अपघातात 4 जणांचा मृत्यू. 3 जण गंभीर जखमी. हिमाचल प्रदेशमधल्या शिमला इथल्या संजवली मशिदीतील बेकायदा बांधकाम पाडण्याची मशीद समितीनं दाखवली तयारी. शिमला पालिकेचे आयुक्त भूपेंद्र अत्री यांना दिलं पत्र. हरियाणा विधानसभा भंग. मुख्यमंत्री सैनी कॅबिनेटच्या शिफारशीनंतर राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी विधानसभा भंगाची शिफारस केली मंजूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.